लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, मालिका आज खूप छान दाखवली आहे बरं का. नंदिनीला आता बाळ होणार आहे असा ट्विस्ट त्यांनी मध्ये आणलाय. पण तुम्ही नवीन प्रोमो पाहिलाच असेल. सुरुवातीला आपण बघतोय की हा जो आलाय ना विजय मतकरी, तो काल म्हणत असतो की इतक्यात आम्हाला लग्न करायचं नाहीये. त्याच्या या प्रश्नावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात आणि पाठच्या शंकेला आणखीन वाव मिळालाय. विजय म्हणतो माझी एक अट आहे, मला तशी रम्या पसंत आहे. मग हा पार्थ म्हणतो कसली अट आहे तुमची. विजय म्हणत असतो आपण साखरपुडा करून घेऊ पण लग्न 8 महिन्यानंतर करायचंय. हा प्रश्न सगळ्यांनाच जरा म्हणजे हे त्याचं उत्तर सगळ्यांनाच जरा विचित्र वाटलंय. पार्थ म्हणतो तुम्हाला एवढा उशिरा का लग्न करायचंय. विजय म्हणतो मला जरा वेळ हवाय, मला रम्यासोबत जरा वेळ घालवायचा आहे, शॉपिंग करायचंय, गप्पा मारायच्या आहेत, लग्नाआधीची ओढ महत्वाची ना. त्याचं हे उत्तर ऐकून सगळेच देशमुख इम्प्रेस झालेत. मग विक्रम म्हणतात वाह क्या बात आहे, लग्नानंतर प्रेम होईलच पण लग्नाच्या आधीची ओढ अनुभवायची आहे. वाह मानिनी पक्के देशमुख आहेत बघ हे. विक्रम खूप खुश आहेत बरं का. मानिनी म्हणते ठीक आहे तुम्हाला थांबायचं असेल तर हरकत नाहीये, पण तुमच्या होणाऱ्या बायकोला विचारलं का. तिला जर घाईघाई लग्न करायचं असेल तर आम्ही नाही करू शकत काही बरं का. रम्या काय ग सगळे विचारतात रम्याला. मग रम्या म्हणते हो मलाही चालेल उशिरा लग्न, मला पण लग्नाच्या आधीची फेज अनुभवायची आहेत. मग लगेच ते विजयचे वडील म्हणतात ठीक आहे चला तर मग लग्नाच्या तयारीला लागूयात. तसं लग्न उशिरा असलं म्हणून काय झालं. लगेच वसुआत्या म्हणतात हो लग्न तर छानच व्हायला हवंय, 8 महिने पण कमी पडतील बरं का तयारीला, लग्नाच्या तयारीला. मानिनी म्हणते चला तर नवरा नवरी एकमेकांना पसंत आहे तोंड गोड करूयात. मग सगळेच जण पेढा बनवतात एकमेकांना, सगळे खुश असतात आणि स्पेशली वसु आत्या खूप खुश आहेत बरं का प्रेक्षकांनो. वसु आत्याला असं वाटतंय की आता या रम्याने पारचा पिच्छा सोडावा आणि त्या विजयशी लग्न करावं. चला काहीतरी सेन्सिबल निर्णय वसु आत्याने घेतलाय तर आता सगळेजण खुश असतात. चला फायनली रम्याचं सगळं काही मार्गी लागणार. पण अजूनही पार्थ आणि नंदिनी दोघांनाही रम्याच्या या डिसिजनवरती डाऊट आहे असं त्यांनी दाखवलंय. चला तर आता पुढचा सीन बघूयात. आजचा एपिसोड खरंच छान दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना कोणाला ही मालिका आवडत असेल त्यांना. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की काव्या त्या खारुताईला फोन करते अनिशाला. ती विचार करत असते एवढं काही झालंय माझ्या आयुष्यात पण या अनिशाला काहीच माहिती नाहीये, बोलत पण नाहीये ही पोरगी माझ्याशी, असं का करते. काव्या अनिशाला फोन लावते पण अनिशा फोन उचलतच नाही. शेवटी काव्या तिच्यासाठी व्हॉइस मेसेजेस पाठवते. काव्या तिला व्हॉइस नोट पाठवते ए खारुताई तू माझा फोन उचलला नाहीस ना तर बघ मी आयुष्यभर बोलणार नाही तुझ्याशी. आता काव्याने ही व्हॉइस नोट पाठवल्यावर अनिशा ती व्हॉइस नोट रिसीव्ह करते, ऐकते आणि कॉलबॅक करते काव्याला. या अनिशाचं काय बिनसलंय ते काय माहीत प्रेक्षकांनो. उगाच 3 दिवसापासून हा सस्पेन्स रंगवलाय. आता अनिशा तिला कॉलबॅक करते. काव्या चिडून म्हणते काय यार अनिशा कुठे होतीस, कॉलबॅक करत नव्हतीस एवढे दिवस. अनिशा म्हणते तू बोल काय काम आहे, कशाला फोन केलायस. अनिशा तुटक बोलत असते. काव्याला राग येतो. काव्या म्हणते काय यार अनिशा काय चाललंय तुझं. अगं मी तुला बोलत नाही का कधी, सहज फोन करत नाही का तुला मी. अगं मी तर तुला फोन करतेय पण तू मला फोन पण करत नाहीये, काय झालंय यार अनिशा, भेटली पण नाहीयेस. भेट न ग, अगं मस्त गप्पा मारू, तुला छान अपडेट देईल सगळे मी माझ्या आयुष्यातले. अनिशा म्हणते ऐक ना काव्या मी गडबडीत आहे आपण नंतर बोलूयात. काव्या म्हणते काय यार अनिशा कशात बिझी आहेस तू एवढी. अनिशा तिला टोमणा मारते ज्यात तू बिझी नाही आहेस ना त्यातच मी बिझी आहे, चल बाय. काव्या म्हणते ऐक अनिशा फोन नको ठेवूस अजिबात. एक काम करू का मी डायरेक्ट तुझ्या घरी येते मग तू कुठे पळून जाशील. लगेच अनिशा म्हणते तू कुठे जाशील ग काव्या, अगं जुन्या घरी मी राहत नाही ती जागा सोडून दिली आहे मी. काव्या म्हणते काय अनिशा तू जागा शिफ्ट केली, अगं तू एकटीने केलं सगळं, अगं मला सांगायचं ना अनिशा मी आले असते ना मदतीला तुझ्या. अनिशा तिकडनं चिडून म्हणते नसती आलीस तू काव्या, तू बिझी आहेस ना फार, चल बाय. असं म्हणून अनिशा फोन ठेवते. काव्याला आता कसं तरी होत असतं कारण ती काव्याची बेस्ट फ्रेंड आहे ना. काव्या विचार करायला लागते अशी का वागते यार अनिशा. तेवढ्यात पार्थ आलाय या काव्यासाठी मसाले दूध घेऊन. काव्या म्हणते हे कशाला केलं तुम्ही देशमुख. पार्थ म्हणत असतो हे घ्या मसाले दूध घ्या. हो काव्या नेहमी नेहमी कॉफी कशाला प्यायची, कधीतरी मसाले दूध घेऊयात. काव्या म्हणते हो ते सगळं ठीक आहे देशमुख पण मी विचार करत होते की अनिशाला भेटून यावं. रम्याचा उद्या साखरपुडा झाला ना की जाऊन भेटून येते अनिशाला. असं का वाटते कोणाच ठाऊक
की तिच्या चिडण्याचं कारण माझ्या समोर आहे पण ते मला कळत नाहीये. हा काहीतरी एक वेगळा सस्पेन्स त्यांनी रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो. बघूयात आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. आजचा रिव्ह्यू ना खूप छोटा आहे बरं का प्रेक्षकांनो. उगाच काहीतरी ताणून वाढवून तुम्हाला सांगायचं मला पटत नाही. जे दाखवलंय ते डिटेलमध्ये शब्द न शब्द तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते, पण जे दाखवलंय तेवढंच. उगाच कशाला लांबवायचा ना एपिसोड. बघा हा आता वसू आत्या आल्यात रम्याजवळ. रम्या वैतागलेली असते, ती विचार करत असते काय यार शेट माझं तोंड दुखतंय खोटं हसून हसून. तेवढ्यात वसू आत्या येतात आणि म्हणतात, रम्या अगं बेटा आज खूप छान दिसत होतीस ग तू, मस्त वाटलं बघ त्या विजयच्या घरच्यांना बघून. ए बेटा अगं प्रत्येक आईचं स्वप्न असतं बघ रम्या, तिच्या मुलीसाठी छान स्थळ यावं, कांद्या पोह्याचा कार्यक्रम व्हावा, मानपानाच्या बैठकी व्हाव्यात, समोरच्यांनी आपल्या मुलीला पसंत करावं. खरं सांगू का रम्या, मला ही माणसं खूप आवडलीत ग. विजयच्या आई बाबा, विजय खूप चांगला आहे बघ. अगं मी बघत होते रम्या, तूही विजयकडे बघून बघून छान लाजत होतीस. रम्या म्हणते, ए आई तुला ते खरं वाटतंय का? अगं नाटक होतं ते, खोटं खोटं होतं, उगाच काय स्वप्न बघतेस. वसू आत्या म्हणतात, रम्या रम्या अगं चांगली स्वप्न बघायला काय हरकत आहे. अगं बेटा मी एवढी दिवस तुला म्हणत होते की हे सगळं नको करूस वगैरे, पण एकदा विचार कर ग विजयबद्दल. लगेच रम्या चिडते आणि म्हणते, ए आई बस असं कधीही बोलू नकोस हं. रम्या विजय मतकरी हे घडणार नाहीये. मी कायम आणि कायम रम्या पार्थ देशमुखच राहणार आहे. माझ्या पुढे माझ्या पार्थचंच नाव लागणार आहे. रम्या पार्थ देशमुख, कळलं का? ही गोष्ट विसरायची नाही आई, आणि ही गोष्ट कोणी रिप्लेस पण करू शकत नाही. वसू आत्या म्हणतात, रम्या किती दिवस चालणार आहे हे पार्थचं पुराण? किती दिवस? तुला कळत का नाहीये रम्या? अगं विजय चांगला मुलगा आहे, तो किती साधा आहे. अगं रम्या मान्य आहे मला, मी त्या विजयला चिडवत होते, मजनू बिजनू म्हणत होते, तो सिनेमन कॉफी करायचा, आम्ही हसत होते. पण बेटा आज मी प्रत्यक्ष पाहिलं ग त्याला. आज त्याचा साधेपणा म्हणजे त्याचा तुझ्याबद्दल असलेला आदर सगळं छान वाटलं ग रम्या हे बघून. मला सांग पार्थच काय, घरात इतरांनी कोणीतरी तुला एवढा मान दिलाय का जेवढा विजय देतोय? अगं मला तर असं वाटतंय बेटा तुझ्या बाबांनीच तुझ्यासाठी हे ठिकाण पाठवलंय. ऐक ना रम्या, विचार कर ना ग बेटा, हा मुलगा पार्थपेक्षा पण चांगला निघेल ग. अगं विचार करायला काय हरकत आहे. रम्या चिडून म्हणते, आई काय चाललंय, बस कर ग आता. असं म्हणून रम्या तिथून उठून जाते. पण वसू आत्याने रम्याला छान समजून सांगितलंय बरं का. चला वसू आत्या सुधारल्यात असं म्हणायला हरकत नाहीये, पण बघूयात किती दिवस सुधारल्यात ते. हा मोठा प्रश्न आहे. असो रम्या तिथून चालली जाते, पण वसू आत्याला मात्र आता रम्याची काळजी वाटायला लागली आहे. विजय खरंच चांगला मुलगा आहे. रम्याने त्याच्यासोबत सेटल झालं तर रम्याच्या आयुष्यातली सगळी प्रश्न सुटतील. पण रम्या विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणायला हरकत नाहीये. आता रात्र झालेली दाखवली आहे. नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी बोलताना दाखवलेत. ते रात्री 3 वाजेचे मित्र आहेत ना एकमेकांचे. असं काहीतरी आहे. नंदिनी म्हणते, मला तर असं वाटतंय पार्थ विजय चांगला आहे, खूप जेन्युइन मुलगा वाटला, तो रम्यासाठी खूप जेन्युइन वाटला. पार्थ म्हणतो, तो रम्याच्या आधीच प्रेमात पडलाय नंदिनी, तेव्हाच लक्षात आलं माझ्या त्याला बघितल्या. पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय नेमकं? पार्थ म्हणतो, कसं असतं ना नंदिनी, प्रेमात माणूस आंधळ्यासारखा समोरच्या माणसावर विश्वास ठेवतो, समोरचा माणूस जे सांगेल ना ते करतो. नंदिनी म्हणते, तुम्हाला असं वाटतंय का की रम्या विजयचा वापर करते? पार्थ म्हणतो, असू शकतं असं. तुम्ही जेव्हा रम्याला घेऊन आलात ना तेव्हा विजय रम्यासाठी उभा राहिला. एकटक तो रम्याकडे बघत होता. तो रम्यासाठी खूप असा अधीर वाटला मला. पण जेव्हा रम्या बाहेर आली तेव्हा तो म्हणाला की आम्ही 8 महिन्यांनी लग्न करू. हे कुठेतरी पटत नाहीये मला. म्हणजे तो रम्यासाठी लग्न करायला अधीर आहे, पण असं एवढा वेळ तो का घेतोय? नंदिनी म्हणते, हो हे मला पण पटत नाहीये. असंही होऊ शकतं की रम्याने हे सगळं मुद्दाम बदवून घेतलं असेल का विजयकडनं? रम्या दिखावा करत असेल का? पार्थ म्हणतो, करत असेल. रम्या काहीही करू शकते. मला अजूनही रम्याची गॅरंटी नाहीये. रम्या बदलली आहे ह्या सगळ्याचा ती दिखावा करते. मी आणलेल्या स्थळाची मी गॅरंटी देऊ शकतो, पण रम्याची नाही. तिच्या मनात काय चाललंय ते कळत नाहीये मला, पण मला एवढं मात्र कळतंय की जे दिसतंय तसं नाहीये. पटतंय का तुम्हाला नंदिनी? म्हणजे बघा ना, मला ना म्हणजे काव्य आणि जीवाचं कळत नाहीये का ते दोघे विश्वास ठेवतायत रम्यावर, कळत नाहीये. नंदिनी म्हणते, काय आहे ना रम्याला ते स्वतःच्या जागी ठेवून बघतायत अहो. म्हणजे बघा ना अहो पार्थ, म्हणजे ते दोघे बिचारे मूव ऑन झाले, त्यांच्या आयुष्यात ते पुढे गेले. आयुष्यात येणारं नवीन माणूस आपलं अख्खं आयुष्य बदलू शकतं या गोष्टीवर विश्वास आहे जीवाचा आणि काव्याचा. त्यांचं प्रेम मागे टाकून ते पुढे आलेत ना.
रम्याच्या बाबतीत त्यांना असंच वाटतंय. आपल्या लग्नात पण काही अडचण आली नाही, त्यामुळे रम्यावर त्यांचा विश्वास बसलाय. त्या दोघांचा दोष नाहीये पार्थ, त्या दोघांचा दोष नाहीयेत. ते मूर्ख नाहीयेत, पण साधे आहेत मनाने दोघं. त्यामुळे ते रम्यामुळे निश्चिंत आहेत. पार्थ म्हणतो, नाही, पण आपण निश्चिंत राहता कामा नये. त्या दोघांचा साखरपुडा झालाच पाहिजे. रम्या माघारी आलीच नाही पाहिजे. पार्थ नंदिनीला असं सांगत असतो. नंदिनी म्हणते, पार्थला उद्याचा दिवस तर महत्वाचाच आहे आणि आता एंगेजमेंटचा दिवस दाखवलाय. आता हे भयंकर दृश्य तुम्ही बघत आहात. रम्या खूप डेस्पिरेट आहे पार्थसाठी. रम्याने तिच्या हाताला कट मारून घेतलाय. जनरली ते दाखवतात ना प्रेक्षकांनो, अंगठी हातात घालू नये म्हणून पोट्ट्या अशा काहीतरी आगोपणा करतात, असं मालिकात बघितलेलं आहे मी, म्हणून सांगते. रम्याने तेच आगोपणा केलाय. तिने तिच्या हाताचं बोटाला कट मारून घेतलाय त्या कटरने, म्हणजे त्या विजयला त्या बोटात अंगठी घालता येऊ नये म्हणून. ते काही असो प्रेक्षकांनो, पण रम्या कसली भारी दिसते ना, अमेझिंग दिसते. आता विजय आलाय, विजयचं स्वागत केलंय त्यांनी. आज यातच त्यांनी खूप वेळ घेतलाय. म्हणजे त्या विजयचं स्वागत होत असताना काव्य येते अचानक घरातून आवरून सावरून. मग पार्थ तिच्याकडे बघायला लागतो, तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या फेकायला लागतो, म्युझिक वाजतंय, विजयला औक्षण करून आत बोलवत आहेत सगळे, त्याच्यावरही गुलाबाच्या पाकळ्या उधळतायत. मस्त दाखवलाय. तेवढ्यात पार्थने काव्यासोबत रोमॅन्स करून घेतलाय. म्हणजे असं उगाच तिच्या जवळ काय जातोय, तिच्या अंगावर पाकळ्या काय टाकतोय, कधी कधी जरा बालिशपणा वाटतो या सीन मध्ये. असो, पण आता फायनली तो विजय आलाय घरामध्ये, ऑक्शन झालंय त्याचं. घरातल्या घरातच घरगुती साखरपुडा उरकलाय यांनी. उगाच खर्च कशाला वाढवायचा, तसंही गॅसचा पुरवठा बंद आहे सध्या. चला, पटलं बुवा आपल्याला यांचा घरगुती कार्यक्रम. असो, आता विजयाची एंट्री झालेली आहे आणि साखरपुड्याला सुरुवात पण झाली आहे. सगळेजण छान आनंदात असतात. फायनली रम्याचा साखरपुडा होतोय. एकदाची कटणार बाबा रम्या. मामा जास्ती खुश आहे बरं का. सगळे तिथे बसलेले असताना विक्रम म्हणतात, अगं ये मानिनी, अगं ते वडे बिडे केलेत ना, पाहुण्यांना खाय प्यायला आण ना ते वडे. मानिनी म्हणते, काय तुम्ही पण आहो. मिथुन काका म्हणतात, काय सांगताय, वडे केलेत? मिथुन काकांचं काहीतरी चालू असतं बिचारे. असो, आता लगेच मानिनी म्हणते, काय तुम्ही अहो, मला असं वाटते की आधी अंगठ्या घालायचा कार्यक्रम व्हावा. चालेल ना, मग करू आपण वड्याचा कार्यक्रम. तुम्ही पण ना वडे खायला उतावीळच असता नेहमी. लगेच आता त्या विजयची आई म्हणते, जाऊ द्या हो मानिनी ताई, तुमचे हे वडे खायला उतावीळ आहेत आणि आमचा विजय रम्या कधी याच्या हातात अंगठी घालेल यासाठी उतावीळ आहे. काय रे विजय? मग जीवा म्हणतो, नाही नाही अहो, तुमचा विजय रम्याची झलक बघायला उतावीळ झालाय बरं का. तेवढ्यात रम्या आली अशी छान आवरून सावरून. कसली भारी दिसते यार रम्या. मला ना रम्याला दिसायला प्रचंड आवडते. खूप गोड दिसते रम्या. रम्या आल्या आल्या हे विक्रम पण तेच म्हणतात, गोड दिसते रम्या. सगळेजण बघत असतात रम्याकडे. मग रम्या तिथे आल्या आल्या विजयच्या आईने रम्याची ओटी भरली आहे. एक जनरल औपचारिकता त्यांनी दाखवली आहे. हळदी कुंकू लावतायत त्या विजयच्या आई तिला. मग रम्या पार्थकडे बघते मध्येच. पार्थला ते कळतं की ही आपल्याकडेच बघतीये. पार्थ ते नोटीस करत असतो बरं का. मग पार्थ लगेच इकडून तिकडे बघायला लागतो, म्हणजे जसं काही त्याने पाहिलंच नाही रम्याकडे असं दाखवतो. हे सगळे हावभावाचे खेळ आहेत. असो, आता विक्रम म्हणतात, चला मग साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून घेऊयात, अंगठी घाला. लगेच वसवात्या मध्येच म्हणतात बरं का. कसं कौतुक असतं बघा ना आईला लेकीचं. लेक कशी असो किंवा आई कशी असो, आता आपण मालिका बघतोय तो भाग वेगळा, पण आईला लेकीचं कौतुक असतंच. लगेच वसवात्या हळूच म्हणतात, मानिनी माझ्या रम्याची दृष्ट काढ नंतर. मानिनी म्हणते, हो ताई काढेल. विजयने रम्याला अंगठी दाखवली आहे. रम्या अंगठी छान आहे म्हणून असं खुणवते, पण तिच्या मनात काही अंगठी घालायचं प्रकार दिसत नाहीये. मग काव्या पण म्हणते, वाव काय सुंदर अंगठी आहे. काव्या अशी म्हणते मध्येच बरं का. विक्रम पण म्हणतात, छान आणली आहे अंगठी, सुंदर आहे. विजय आता असा रम्याचा हात हातात घेण्यासाठी हात पुढे करतो. रम्या आता तिचा कट झालेला हात दाखवते सगळ्यांना. म्हणजे आधी तर ती बराच वेळ हात पुढे करतच नाही, त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं, आता काय आलं बाई हिच्या अंगात. असं वाटू शकतं. वसवात्या म्हणतात, रम्या अगं हात पुढे कर ना, विजय अंगठी घालतायत तुला. नंदिनी पण म्हणते, अगं रम्या अगं काय झालं, हात पुढे कर ना. थोडा सस्पेन्स रंगवलाय. मग रम्या काही सेकंदांनी तिचा असा हात पुढे करते. मग तिच्या हाताला पट्टी बांधलेली आहे हे सगळेजण बघतात. विजय ते बघून आश्चर्यचकित होतो बरं का. लगेच मानिनी म्हणते, रम्या अगं काय झालं तुला हे? रम्या म्हणते, अगं मामी मी काचेची बांगडी घालत होते ना, तर ती काच फुटली आणि लागली ग बोटाला. विक्रम म्हणतात, रम्या काय ग, काय काम करताना लक्ष देऊन काम करायचं, काय हे सगळं असं.
लगेच पार्थ खुणवतो बरं का नंदिनीला, बघ नंदिनी कशी आगाऊ आहे. नंदिनी नाही हो, रम्या. आता लगेच नंदिनी पण खुणवते पार्थला, की कळलं मला सगळं. रम्या आता पुढे काही एक्सप्लेन करणार, तेवढ्यात हा विजय त्या रम्याच्या बोटाकडे बघतो बरं का, आणि म्हणजे त्या बोटाला तो असा कुरवाळतो. लगेच रम्या म्हणते, सॉरी म्हणजे मला माहिती आहे की याच बोटात अंगठी घालतात, ते या बोटाची नस हृदयाकडे जाते वगैरे असं काहीतरी म्हणतात ना. विजय तिला म्हणतो, "श्श, श्श, जाऊ दे ग, जाऊ दे. अगं हे सगळं काही मॅटर करत नाही. अगं हे बघ कसं आहे ना, मला माहिती आहे की या बोटाची नस हृदयापर्यंत पोहोचते वगैरे, म्हणजे हे सगळं असेलही कदाचित, पण मला एवढं माहिती आहे की माझ्या हृदयाची तार तुझ्या हृदयाला जोडली गेली आहे रम्या. अंगठी घालणं, मंगळसूत्र घालणं हे सगळं दुय्यम आहे माझ्यासाठी. माझ्या दृष्टीने मी तुला बायको मानलंय रम्या. त्यामुळे मी आता कुठल्याही बोटात तुला अंगठी घालायला तयार आहे." आता जीवा चिडवायला लागतो. "ओ हो हो, व्हेरी गुड." रम्याच्या लक्षात येतंय की हा तिच्या अकंठ प्रेमात बुडालाय. रम्या आता तिचं बोट पुढे करते बरं का, म्हणजे ते लागलेलंच बोट असं पुढे करते, तेव्हा विजयने करंगळीमध्ये तिला ती अंगठी घातली आहे. विजयचं वागणं बघून रम्या जरा भांबवली आहे, पण सगळ्या देशमुखांना मात्र विजयचं कौतुक वाटतंय. सगळेजण टाळ्या वाजवतात. पार्थ म्हणतो, रम्या तू पण अंगठी घाल ना आता. रम्या आता जरा पुन्हा शांत बसली आहे आणि सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक वाजवलंय आणि एपिसोड संपवला. मंडळी, उद्याचा प्रोमो जबरदस्त आहे बरं का. आता या रम्याचा अंगठी घालायचा कार्यक्रम सुरू असताना अचानक नंदिनीला उलटी होत असते, कोरड्या उलट्या होत आहेत तिला, म्हणजे आनंदाची बातमी आहे हे मालिकेत दाखवतात, पण हे ज्याचं त्याला कळतं बरं का. असो, तो भाग वेगळा, तो विषय वेगळा. नंदिनी आता आतमध्ये जाते तेव्हा सगळेजण नंदिनी यायची वाट बघत असतात. ती फ्रेश व्हायला आत जाते ना. मग लगेच रम्या म्हणते, नाही नाही नंदिनीला येऊ द्या ना. पार्थ म्हणतो, नंदिनी यायचं काय एवढं, तुम्ही अंगठी घाला ना. मग विजय समोर येतो आणि म्हणतो, काय हो पार्थ देशमुख, तुम्हाला जास्तीच घाई आहे आमचा साखरपुडा करण्याची. पार्थला त्याचं हे बोलणं खटकतं. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, पार्थला कळेल का की विजयला कळलंय पार्थ म्हणजे रम्याचं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून? असं काहीतरी सस्पेन्स आपल्याला पुढे दिसणार आहे. पण आता जीवा खुश आहे कारण नंदिनी त्याला आनंदाची बातमी देते आणि म्हणते की जीवा आता आपल्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे. मग जीवा नंदिनीला मिठी मारतो आणि खूप खुश होतो. अरे वा, आपल्या आयुष्यात छोटी नंदिनी येणार तर. काय वाटतं प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो तर तुम्ही बघितलाच आहे. नंदिनी आई होऊ शकणार नाही असे तिचे रिपोर्ट आलेत आणि काव्या नेमकी आई होणार आहे असे काव्याचे रिपोर्ट आलेत. हे त्यांनी एका प्रोमोमध्ये दाखवलंय. पुढचा भाग, पुढची मालिका खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. चला, तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. आणि उद्याचा भाग आहे बरं का, रविवार असूनही उद्या मालिका आहे असं मला वाटतंय. असली तर तुम्हाला देईलच मी मालिकेचा रिव्ह्यू. आणि उद्या जर भाग नसला तर तसं तुम्ही मला कळवा कमेंटमध्ये प्रेक्षकांनो. असला तर मी देणारच आहे. आजचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये. लाईक करायला विसरू नका आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू प्रेक्षकांनो. टेक केअर. धन्यवाद.